एवढा घोळ केला यांनी की ज्या प्रभागात वास्तवात राहणारी लोक आहेत ती इतर प्रभागात टाकली आणि जी ज्यांना बसून टाकून घेतली तर त्यांनी फक्त मतदार याद्यांवरतीच इतर उमेदवार कार्यरत राहावेत आणि त्यांचा प्रचार त्यांनी करावा अशा प्रकारे संविधानाला मानणारी जी काही पक्ष या अंबरनाथ शहरामधून निवडणूक लढवत आहेत त्यात पूर्णपणे यांनी गुंतवून टाकलेलं आहे। ज्या अर्थी 7-7, 8-8 हजार मतदार असणारे जे प्रभाग होते ते अचानक 4,000वरती 5,000वरती यांनी आणले। म्हणजे किती झोपे त्यांनी काम केलं त्या मतदारांमध्ये। जर 8,000 मतदार आहेत तर त्या एखाद्या प्रभाग क्रमांक 26 असेल किंवा प्रभाग क्रमांक 27 असेल 25 असेल 8-8 हजारांची मतदार होती तिथे डायरेक्ट 4,000वर आली 5,000वर आली 3-3 हजार मतदार यांनी गायब केले। हे सर्वच पक्षांचा आरोप आहे त्या अंबरनाथ नगर परिषदेवरती की इथले जे सत्ताधारी पक्ष आहेत काही अंशी यांनी असं कार्यक्रम केला आहे की जो SC STचा जो काही एकट्टा मतदार असेल तोच यांनी फोडून टाकलेला आहे। याच्यामध्ये फोडताना यांनी असं केलं की एकट्टा मतदान कुणालाच होऊ नये। माझ्या प्रभाग क्रमांक 26 मधले मतदार ही 27 मध्ये टाकण्यात गेली। ज्या अर्थी निवडणूक अधिकारी जो हा फक्त इथल्या निवडणूक कामासाठी आला आणि जी मतदार यादी असते ते ती तहसीलच्या माध्यमातून इथे येते म्हणजे विधानसभेची लोकसभेची यादी। तर ती यादी जोपर्यंत मतदार त्याच्यावरती हरकत घेत नाही किंवा मतदार स्वतःचं मत स्थलांतरण करत नाही तोपर्यंत कुठल्याही मतदाराला इतर ठिकाणी स्थलांतर करता येत नाही। या अंबरनाथ नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना यांना कुणी अधिकार दिला की तो मतदार तिकडे त्यांनी शिफ्ट केला। हे जे मतदार शिफ्ट करताना यांनी जी छोटीशी यादी केली 4,000ची 5,000ची ज्या वेळेस प्रभाग रचना आरक्षण सोडत झाली तर ती आरक्षण सोडत 8-8 हजार मतदारांवरती झाली। मग ते 8,000 मतदार आणि लगेच यांनी अंतिम करताना 5,000 केले। याचा अर्थ की सरळ अंबरनाथ शहराच्या संपूर्ण निवडणुकीमध्ये आरक्षणच चेंज होते। हा एवढा मोठा घोड या अंबरनाथ नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केला। यांना वास्तविक पाहता कुठलाही अधिकार नाही। ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हे सर्व संगनमताने केलेलं आहे सत्ताधारी पक्षांच्या लोकांच्या संगनमताने केलं आहे त्या सर्वांवरती कारवाई झाली पाहिजे। आणि जरी ही कारवाई नाही झाली तर आम्ही निवडणूक जरी कोणी उमेदवार निवडून जरी आला तरी मान्य न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही फेर तिथे निवडणूक लावू एवढी आम्ही ताकद लावून आहोत। कारण या देशातलं संविधान टिकलं पाहिजे त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे।